पारंपरिक पद्धतीत जुन्या पिढींपासून बनवत आलेले पदार्थ तिळगुळ, ड्रायफ्रूट विथ तिल चिक्की। तिलाची चिक्की बनवण्यासाठी 1 कप तीळ, गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीळ फफी होतपर्यंत भाजून घ्यायचे। जास्तही करपून आणि कलर चेंज नाही करून घ्यायचं। काजू बदाम पिस्ता क्रश करून चिक्की बनवण्यासाठी चिक्कीचाच गूळ वापरायचा असतो। जर चिक्कीचा गूळ नसेल तर तुम्ही नॉर्मल गूळ असो तोही यूज करू शकता। चिक्कीचा गूळ मेल्ट पटकन होण्यासाठी पातळ कट करून घेतलाय। 1 छोटा चमचा घी, 1/3 कप तीळ घेतले, त्याच्यात थोडा कमी 1/3 कप गूळ मापून घेतलाय। परफेक्ट मेजरमेंटने घेतलेलं आहे सर्व। गॅसची फ्लेम मिडियम ठेवून गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवली तर गूळ लगेच करपेल, म्हणून मिडियमच ठेवून गूळ शिजवून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये पाणी घेऊन गूळ परफेक्ट झाले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। कँडी टाईप जर तुटत असेल तर परफेक्ट झालाय। गॅस ऑफ करून घ्यायची आहे। गॅस ऑफ करून लगेच त्यामध्ये तीळ मिक्स करून किचनमध्ये जर तुम्ही फॅन लावलेला असेल तर ऑफ करून घ्यायचं आहे, नाहीतर गुळाचा पाक थंड होईल। पाक जर थंड झालेला असेल तर परत गरम करून घ्या। परफेक्ट आपला गूळ तिळामध्ये मिक्स झालेला आहे। बटर पेपरवर नाहीतर किचनच्या प्लॅटफॉर्मला ऑइल लावून चिक्कीचा बॅटर ओतून घ्यायचा आहे। तुम्ही प्लेटमध्येही ऑइल लावून चिक्कीचा बॅटर ओतू शकता। प्लेटमध्ये आपल्याला चिक्की पातळ नाही बनवता येणार। चिक्कीचा बॅटर पसरवून वरती बटर पेपर लावून लाटून घ्यायचं आहे। पातळ करून घ्यायची आहे चिक्की, नाहीतर तुम्ही छोटे छोटे पापडही बनवू शकता चिक्कीचे। चिक्की थंड न होता लगेच बटर पेपर काढून वरती ड्रायफ्रूट पसरून घ्यायचे। चिक्कीचा बॅटर जर थंड झाला तर ड्रायफ्रूट वरती चिपकणार नाही। वरती परत लाटणीच्या साहाय्याने लाटून हलक्या हाताने, जेवढी तुम्हाला चिक्की पातळ पाहिजे असेल तेवढी पातळही बनवू शकता, नाहीतर तुम्ही तिळगुळचे बॉलही बनवू शकता। चिक्की पातळ केल्यामुळे पटकन सुकते। चिक्की पूर्णपणे सेट व्हायच्या अगोदरच कट लावून घ्यायची आहे। मी कैचीच्या साहाय्याने कट करून घेतले। तीळ, शेंगदाणे, खोबरा मिक्स करूनही तिळगुळ बनवतात। खूप प्रकारचे तिळगुळ बनवले जातात। ऑनली तिळाचे तिळगुळ पारंपरिक मागच्या पिढीपासून बनवत आलेले आहेत। सर्व प्रकारचे तिळगुळ अपलोड केलेले आहेत। या संक्रांतीला तिळगुळ बनवायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला बनवायला विसरू नका।